चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, न्यायालयामध्ये शिपाई पदभरती 2228 जागा आहेत. मंजूर झालेल्या फक्त 7वी पास वर ही भरती असणार आहे. ज्यांची 7वी पास आहे कमीत कमी, त्यानंतर 10वी असेल, 12वी असेल, ग्रॅज्युएशन असेल, हे सगळेजण या पदासाठी फॉर्म भरू शकतात. गव्हर्नमेंटच्या जागा आहेत. लक्षात ठेवा, तुम्हाला जर गव्हर्नमेंट पास व्हायचं असेल तर ही भरती त्या ठिकाणी पास होणं गरजेचं आहे. प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात ते पण आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, 1923 दिले तुम्हाला. 1923 साली भारतीय हिंदू सुद्दी महासभा, काय 1923 साली भारतीय हिंदू सुद्दी महासभा या संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे? संस्था दिली आणि या संस्थेची स्थापना कोणी दिली हा विचारले. विदा सावरकर, लाला हंसराज, स्वामी दयानंद, स्वामी श्रद्धानंद. तर लक्षात ठेवा, भारतीय हिंदू सुद्दी महासभा या संस्थेची स्थापना स्वामी श्रद्धानंद यांनी केलेली आहे. अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी क्वेश्चन विचारले जातात. पुढचा क्वेश्चन बघूया. फिजी आणि केनिया हे देश दोन. फिजी नावाचा देश आहे आणि केनिया नावाचा देश आहे. फिजी आणि केनिया या देशातील भारतीय मजुरांच्या समस्यावर कोणी आवाज उठवला? रमाबाई रानडे, अवंतीबाई जोशी, हंसा मेहता आणि लक्ष्मी स्वामीनाथन. तर लक्षात ठेवा, रमाबाई रानडे यांनी त्या ठिकाणी काय केलेलं आहे? फिजी, केनिया या देशातील भारतीय मजुराच्या समस्यावर आवाज उठवलेला आहे रमाबाई रानडे. एवढं लक्षामध्ये ठेवा. पुढचं, रंगो बापूजी गुप्ते यांना कोणी विश्वासघाताने इंग्रजाच्या हवाली केलेला आहे? बघा, 1857चा उठाव, त्या संदर्भामध्ये रंगो बापूजी गुप्ते आहेत, यांना कोणी विश्वासघात करून इंग्रजाच्या हवाली केलेला आहे? कृष्णाजी सदाशिव सिंदकर, व्यंकटराव बापूजी, रामजी सिरसाटे, तर रामजी भांगडिया. लक्षात ठेवा, कृष्णाजी सदाशिव सिंदकर. न्यायालयामध्ये खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे हा. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता हे प्रश्न आपले झालेले आहेत. तुम्हाला जर त्या ठिकाणी न्यायालयाची बॅच जॉईन करायची असेल तर आपला नंबर दिलेला आहे. ठीक आहे, 1100 रुपयाची बॅच दिवाळी निमित्त आपण सूट दिली होती. फक्त 549 मध्ये आहे आणि उद्याचा दिवस शेवट आहे. परवापासून परत 1100 रुपये फीस येणार आहे. त्यामुळे ज्यांची 7वी पास असेल, 10वी पास असेल, 12वी पास असेल किंवा ग्रॅज्युएशन झालं असेल आणि तुम्हाला सरकारी नोकरी पाहिजे असेल तर लक्षात ठेवा, न्यायालयामध्ये ही सुवर्ण संधी आहे. ह्या 2228 जागा आहेत. त्यानंतर परत 5200 जागा आहेत, त्या जागा सुद्धा जाहिरात येणार आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर तयारी करून घ्या. यासाठी एक फॉर्म भरावा लागतो, ती सगळी माहिती तुम्हाला देणार. त्यामुळे बॅच जॉईन करा. बॅच जॉईन करायचं असेल तर आपलं श्री अकॅडमीचं ऍप आहे, हा तुम्हाला लोगो दिसतो की हा व्हिडिओ बघताय, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिली आहे किंवा त्या ठिकाणी लक्षात ठेवा हा नंबर आहे, या नंबरला सुद्धा तुम्ही संपर्क करू शकतात. काय नंबर आहे तर बघा, ह्या नंबर सुद्धा तुम्ही संपर्क करा. या नंबरला व्हॉट्सअपला सेव्ह करून ठेवा, गोविंद नवल नावाने. गोविंद नवल सर, 9552 62 95 63 हा आपला नंबर आहे. काय आहे? 9552629563 हा सेव्ह करून ठेवा गोविंद नवल सर नावाने आणि हाय पाठवा व्हॉट्सअपला. तुम्हाला आपल्या ऍपची लिंक पाठवून जाईल. ऍपचे नाव श्री अकॅडमी किंवा मराठीमध्ये डायरेक्ट असं जरी प्ले स्टोअरला टाकलं तुम्ही श्री अकॅडमी तरी आपलं नाव येऊन जातं, श्री अकॅडमी गोविंद नवल सर. ठीक आहे, हा लोगो कोपऱ्यात दिसतोय तुम्हाला इकडे या साईडला, तो लोगो आहे, दाखवतो थोड्या वेळात. ओके, चला प्रश्न झालाय आपला हा. चला हा प्रश्न, भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केलेली? खूप वेळा प्रश्न रिपीट आहे, न्यायालयामध्ये खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे. कुठले आहे? भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या मंडळा किंवा संस्थेची स्थापना कोणी केली आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या संस्थेची स्थापना केलेली आहे. पुढचा क्वेश्चन बघूया. बघा, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील दुवा. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील दुवा कोणता आहे? कोणाला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील दुवा म्हणतात? आता लक्षात ठेवा, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, महाराष्ट्रामध्ये ग्रामीण स्तर पाहिले असेल तर एकूण ग्रामीणचे 3 स्तर आहे. नंबर 1 चा स्तर पाहिला असेल, बघा इथं तुम्हाला देतो 3 स्तरीय. आपली जी पंचायत राज आहे हे 3 स्तरीय आहे. त्याच्यामध्ये नंबर 1 जर पाहिला असेल, नंबर 1 येतं काय? जिल्हा परिषद, ज्याला आपण झडपी म्हणतो. जिल्हा परिषदला आपण काय म्हणतो? झडपी. ठीक आहे, शॉर्ट. नंबर 2 वर येतं, त्याला आपण पंचायत समिती म्हणतो. काय म्हणतो? पंचायत समिती. आणि सगळ्यात खालचा स्तर तुम्हाला विचारला जाता की
पंचायत राज मधला सगळ्यात खालचा स्तर आहे तो ग्रामपंचायत. कुठला आहे? ग्रामपंचायत. खूप वेळा याच्यावर प्रश्न विचारतो न्यायालयामध्ये, लक्षात ठेवा. हा, आता नंबर 1 चा स्तर आहे ज्याला आपण जिल्हा परिषद झेडपी म्हणतो. नंबर 2 चा स्तर आहे ग्रामपंचायत. नंबर 3 चा. या ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद मधला महत्वाचा जो स्तर आहे त्याला पंचायत समिती म्हणतात. तोच प्रश्न आहे. जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यामधील दुवा, या दोघांना जोडण्याचं काम करत पंचायत समिती. कोणाला? जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतला. काय आहे? पंचायत समिती. पर्याय क्रमांक 2 तुमचं करेक्ट त्या ठिकाणी उत्तर आहे. पुढचा प्रश्न घेऊया. अजीवनसत्व. अजीवनसत्व जे आहे, या अजीवनसत्वाच्या अभावी म्हणजे कमतरता झाली अजीवनसत्वाची तर कुठला रोग होतो? कुठला रोग होतो? तर लक्षात ठेवा, अजीवनसत्वामुळे रातांधळेपणा होतो. रातांधळेपणा अजीवनसत्वामुळे होतो. त्याच्यानंतर ब जीवनसत्व आहे. ब जीवनसत्व. ठीक आहे, असं ब लिहा किंवा हे बी लिहा. बी किंवा ब जीवनसत्व. या बी किंवा ब जीवनसत्वामुळे बेरीबेरी नावाचा रोग होतो. क जीवनसत्व आहे. क जीवनसत्वाच्या अभावी स्कर्वी नावाचा रोग होतो. स्कर्वी. त्याच्यानंतर ड जीवनसत्व आहे. ड जीवनसत्वाच्या अभावी मुळधूस नावाचा रोग होतो. त्याला काय म्हणतात? मुळधूस. तुम्ही जर शालेय विज्ञानाचे पाठ्यपुस्तक पाहिले असेल तर त्याच्यात दिलेलं आहे. ठीक आहे, बॅच लवकर जॉईन करा. उद्याचा शेवटचा दिवस आहे आणि हा नंबर सेव्ह करून ठेवा. 9552629563 गोविंद नवल सर नावाने, आणि व्हॉट्सअपला हाय पाठवा शिपाई न्यायालय भरती म्हणून. आणि त्याच्यासोबत आपली लक्षात ठेवा ग्रामसेवकची बॅच सुद्धा सुरू आहे. 12वीला जर 60% असतील त्यांनी बॅच जॉईन करा. ग्रामसेवकची डिसेंबर मध्ये जाहिरात. ओके, चला. दक्षिण गंगोत्री. दक्षिण गंगोत्री हे केंद्र भारताने, बघा, दक्षिण गंगोत्री हे भारताचं केंद्र आहे. तर भारताने ते कोणत्या सागरामध्ये उभारलेलं आहे? कुठला सागर? अंटार्क्टिका सागर आहे, पॅसिफिक, हिंदी की अटलांटिक? ठीक आहे, तर अंटार्क्टिक या सागरामध्ये भारताचं दक्षिण गंगोत्री हे केंद्र आहे. लक्षात ठेवा, प्रश्न खूप वेळा विचारलाय. आताच आपण सांगितलं या संदर्भामध्ये काय? ड जीवनसत्वाच्या अभावामुळे. अभाव याचा अर्थ कमतरता आहे, कमी प्रमाण आहे ड जीवनसत्वाचं. मग कुठला रोग त्या ठिकाणी होतोय आपण आताच पाहिलं. ड जीवनसत्वाच्या अभाव आहे. मुळधूस नावाचा रोग होतोय. स्कर्वी नावाचा रोग हा क जीवनसत्वामुळे होतो. बेरीबेरी हा ब जीवनसत्वामुळे होतो. रातांधळेपणा हा अ जीवनसत्वामुळे होतो. मग तुम्हाला याच्यावर कुठलाही प्रश्न विचारतात, लक्षात ठेवा. जास्त प्रश्न असतात खूप त्या ठिकाणी. सिलेक्शनला ॲक्युरेसी महत्वाची. न्यायालयामध्ये सरासरी जास्तीत जास्त रिझल्ट लागतं. ठीक आहे तुमच्या. आता सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कुठला आहे? सूर्यमाला, या सूर्यमालेतील सगळ्यात लहान ग्रह कुठला आहे? तर बुध ग्रह आहे. आता हे घेण्यामागचं कारण की हे प्रश्न खूप वेळा न्यायालयामध्ये रिपीट झालेत, अनेक वेळा रिपीट झालेले आहेत. पुढचा, जागतिक किंवा जगातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण. आता लक्षात ठेवा, जगातलं सर्वाधिक पावसाचं ठिकाण आपल्या भारतामध्ये आहे. आणि त्याच कुठं आहे? तर त्याचं नाव आहे मोसिनराम किंवा मानसिंगराम. ठीक आहे, तर मोसिनराम त्याचं नाव आहे. मेघालय या राज्यामधलं ते ठिकाण आहे. आणि तुम्हाला आता जगातील विचारलंय, तुम्हाला जर महाराष्ट्रातलं विचारलं की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो महाराष्ट्रामध्ये, मग तुम्हाला आता हा प्रश्न विचारू शकतात. जगातलं विचारलं तर भारतात. असा प्रश्न, जगातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण कोणत्या देशात आहे? तर भारतात आहे. भारतातल्या कुठल्या राज्यात? तो मेघालय राज्यामध्ये. कोणत्या ठिकाणी? तर मोसिनराम नावाचं ठिकाण आहे. तसं महाराष्ट्रामध्ये कुठं आहे? तर महाराष्ट्रात आंबोली नावाचं ठिकाण आहे. आंबोली. तर लक्षात ठेवा, या आंबोलीला महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस पडतो. हे दोनही ठिकाणी लक्षात ठेवा. पुढे मॅकमोहन रेषा दिली तुम्हाला. कुठली? मॅकमोहन रेषा कोणत्या दोन देशादरम्यान आहे? तर लक्षात ठेवा, भारत आणि चीनची जी सीमा आहे तिला मॅकमोहन रेषा म्हणतात. मग भारत पाकिस्तान त्याला रॅडक्लिफ रेषा म्हणतात. रॅडक्लिफ ही भारत पाकिस्तान मधली रॅडक्लिफ आहे. आणि मॅकमोहन रेषा भारत आणि चीन या दोन देशांमधली. एवढा फरक लक्षात ठेवा, यावर प्रश्न येतात. जगातील सर्वात मोठी नदी आणि जगातील सर्वात लांब नदी, कन्फ्यूज होऊ नका. न्यायालयाने हा दोनदा प्रश्न विचारलाय.
जगातील सर्वात सर्वात लांब नदी लक्षात ठेवा, लांब नदी आणि मोठी नदी लक्षात ठेवा, लांब आणि मोठी. ठीक आहे. जगातली सर्वात लांब नदी हा जर प्रश्न आला, हा 2 वेळेस विचारला, तर नाईल नदी ही सगळ्यात लांब नदी, जगातली सगळ्यात लांब नदी नाईल नदी आहे. परंतु जगातली सगळ्यात मोठी नदी हा प्रश्न विचारला तर मोठी नदी आहे अमेझॉन. अमेझॉन ही सगळ्यात मोठी नदी आहे आणि सगळ्यात लांब नदी नाईल नदी. दोन्हीतला फरक लक्षात ठेवा. बॅच जॉईन करायचा असेल तर आपला नंबर द्या. त्यासोबत आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची सुद्धा लिंक आहे. टेलिग्रामचा ग्रुप सुद्धा जॉईन करा. ओके, चला. मानवी शरीराचं सर्वसामान्य तापमान किती अंश सेल्सिअस असतं? मानवी शरीराचं सर्वसामान्य तापमान किती अंश सेल्सिअस असतं? तर 37 अंश सेल्सिअस. किती? पर्याय क्रमांक 3 37 अंश सेल्सिअस हे मानवी शरीराचं सर्वसाधारण तापमान असतं. फॉरेनहाइट मध्ये जर म्हटलं तर 98.5. ओके, आता हे 37 अंश सेल्सिअस आहे. फॉरेनहाइट मध्ये तुम्हाला एक फॉरेनहाइट नावाचं एक आहे, जसं अंश सेल्सिअस नावाचं हे एक आहे, तसं फॉरेनहाइट नावाचं एक आहे. तर 98.5 लक्षात ठेवा त्याचं सुद्धा. लिंबाच्या रसामध्ये कोणतं ऍसिड आहे? आता लिंब तो अनेकडे विचारतात तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यासोबत चिंच सुद्धा विचारतात. चिंच, इथं लिंब दिलंय तर तुम्हाला चिंचाचं सुद्धा विचारतात की चिंचामध्ये कुठलं ऍसिड आहे. तसं लिंबामध्ये पाहिलं असेल कुठल्या प्रकारचं रसामध्ये ऍसिड आहे, तर सायट्रिक नावाचं ऍसिड आहे. काय? सायट्रिक हे लिंबामध्ये असलेलं ऍसिड आहे, सायट्रिक. तर चिंचामध्ये टार्टारिक, कुठलं? टार्टारिक. टार्टारिक नावाचं ऍसिड हे चिंचामध्ये आहे, लिंबामध्ये सायट्रिक नावाचे. लक्षात ठेवा. ओके, चला. हाडाच्या वाढीसाठी आवश्यक जीवनसत्व, हाड आहे, हाडाची चांगल्या प्रकारे वाढ होण्यासाठी कुठलं जीवनसत्व महत्वाचं आहे? किंवा हाडाचा ठिसूळपणा होतो. तुम्ही जर पाहिलं असेल जास्त वृद्ध आहे, ज्यांचं जास्त वय झालं ते पडले की हाड मोडतात, त्यांचे डायरेक्ट तुकडे पडतात. कशामुळं? की हाडाचा ठिसूळपणा वाढतो. कुठलं? तर त्या ठिकाणी ड जीवनसत्व कमी असतं, म्हणून तशा प्रकारे होतं. मग हाडाच्या वाढीसाठी सुद्धा तेच जीवनसत्व महत्वाचं आहे. ते कुठलं? तर ड जीवनसत्व. ड जीवनसत्व हे हाड वाढीसाठी अत्यंत महत्वाचं आहे. महात्मा गांधीजी, बघा लक्षात ठेवा, यावर प्रश्न खूप वेळा आहे. खूप वेळा म्हणजे जेवढे न्यायालयाच्या परीक्षा झाल्या सगळ्या परीक्षांमध्ये शिपाई सरासरी हा प्रश्न दिसतो. महात्मा गांधीचं समाधी स्थळ आहे, त्या समाधी स्थळाचं नाव कुठे? दिल्लीलाच आहे. कुठं आहे? ते दिल्लीला आहे, पण त्याचं नाव काय आहे? तर लक्षात ठेवा, राजघाट. त्याचं नाव आहे राजघाट. ठीक आहे. इंदिरा गांधीचं शक्ती स्थळ आहे. ओके, तर महात्मा गांधीचं राजघाट हे लक्षात ठेवा, एवढं महत्वाचं आहे. त्यानंतर संयुक्त राष्ट्र संघटनेचं मुख्यालय, खूप वेळा तुम्हाला मुख्यालयावर प्रश्न विचारला जातात. संयुक्त राष्ट्र संघ, संयुक्त राष्ट्र संघटनेचं मुख्यालय कुठं आहे? ज्याला आपण युनो म्हणतात, युएनओ, युनो, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन. ठीक आहे, युनो या संयुक्त राष्ट्र संघटनेचं मुख्यालय कुठं आहे? तर ते आहे न्यूयॉर्क. कुठं आहे? न्यूयॉर्क या ठिकाणी. मग 2 अजून संघटना आहे, जागतिक संघटना. एक आहे WTO, ज्याला वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणतात. त्यानंतर आहे WHO, इथे लिहितो WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. या दोन्हीही संघटनेचं मुख्यालय आहे जिनिव्हा. कुठं आहे या दोन्हीचं मुख्यालय? तर या दोन्हीचं मुख्यालय आहे जिनिव्हा या ठिकाणी. कुठं? जिनिव्हा या ठिकाणी. कशाचं? WTO आणि WHO. युनोचं, ज्याला संयुक्त राष्ट्र संघटना म्हणतात किंवा युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन म्हणतात, त्याचा आहे न्यूयॉर्क. ओके. केंद्र सरकारतर्फे क्रीडापटूंना दिला जाणारा पुरस्कार कुठला? यापैकी महत्वाचा तर लक्षात ठेवा, अर्जुन पुरस्कार. खूप वेळा प्रश्न विचारलेले आहेत. तर क्रीडापटूंना दिला जाणारा पुरस्कार तो अर्जुन पुरस्कार. ओके. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांची किती स्तरीय आहे? किती स्तर आहेत? तुम्हाला मोगोशीच डिटेल मध्ये सांगितलंय की किती स्तर आहेत महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था. एकूण 3 स्तरीय स्थानिक स्वराज्य संस्था आहे. किती स्तरीय आहेत? 3 स्तर आहेत. मग कोणकोणते? तर नंबर 1 स्तर आहे ज्याला आपण जिल्हा परिषद म्हणतो, झडपी जिल्हा परिषद. ठीक आहे, इथं जिल्हा परिषद जी लिहिलं, जिल्हा परिषद. दुसरा स्तर आहे ज्याला आपण पंचायत समिती म्हणतो, पंचायत समिती. आणि तिसरा स्तर आहे ज्याला आपण ग्रामपंचायत म्हणतो. काय म्हणतो?
ग्रामपंचायत. अशी महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या किती स्तर आहेत? तर एकूण 3 स्तर आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत. तर महाराष्ट्रामध्ये किती स्तर आहे? 3 स्तर आहे. काही राज्यामध्ये द्विस्तरीय आहे, एक स्तरीय आहे. महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था एकूण 3 स्तरीय आहे. भारताचे संविधान बघा, भारताचे संविधान कधी स्वीकृत केलेलं आहे? स्वीकृत केलं आपण संविधान दिन साजरा करतो. काय साजरा करतो? संविधान दिन साजरा करतो. संविधान दिन कधी असतो हा संविधान दिन? तर लक्षात ठेवा, आपण भारतीय राज्यघटना स्वीकृत केलेली आहे, अंमलबजावणी स्वीकार केलेला आहे. कधी? तर 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी भारताने काय केलेले आहे? संविधान स्वीकृत केलेलं आहे. आणि 26 नोव्हेंबर हा दिवस आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो. मग प्रश्न विचारतात दिनविशेष मध्ये की संविधान दिवस खालीलपैकी कुठला आहे? तर 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. भारताने संविधान कधी स्वीकृत केलं? तर 26 नोव्हेंबर 1949. प्रश्न दुसरा विचारतात की भारताचं संविधान भारताने कधी अंमलात आणलं? कधी अंमलामध्ये आणलं संविधान? तर लक्षात ठेवा, 26 जानेवारी 1950 या दिवशी संविधान अंमलात आलेलं आहे. आणि स्वीकार कधी केलेला आहे? तर 26 नोव्हेंबर 1949 स्वीकार केलाय. आणि त्याची अंमलबजावणी प्रत्यक्ष केली आपण 26 जानेवारी 1950. ओके, चलो. न्यायालय शिपाई भरतीला सेम क्वेश्चन विचारले जातात, ते तुम्हाला सगळे बॅच मध्ये घेतले जाणार आहे. त्याच्यामुळे उद्याचा शेवटचा दिवस आहे. ग्रामीण भागात असेल, शहरी भागात, महिला असेल, पुरुष असेल, तुम्हाला बॅच जॉईन करायचं असेल तर लक्षात ठेवा, लवकरच बॅच जॉईन करून घ्या. ही पट्टी तुम्हाला जी दिसते ना चालताना, त्या पट्टीमध्ये सुद्धा आपला नंबर दिलेला आहे 9552629563 9552629563. त्या नंबरला तुम्ही काय करू शकता? संपर्क करू शकता. कुणासाठी आहे? ज्यांना शिपाई पदभरतीमध्ये शिपाई म्हणून जॉईन व्हायचं असेल. आणि लक्षात ठेवा, न्यायालयाची भरती आहे. पेमेंट तुमची चांगल्या प्रकारे न्यायालयामध्ये तुम्हाला पेमेंट आहे. या नंबर सेव्ह करा, गोविंद बलसर नावाने व्हॉट्सअपला हाय पाठवा. ठीक आहे. आणि शिपाई भरती तुम्हाला दुसऱ्या अकॅडमीचं ऍप आहे, त्याची लिंक पाठवतो. ठीक आहे. ऍपचा लोगो इकडे कोपऱ्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे. थांबतो. आणि सर्वांना नक्की शेअर करून द्या.